प्रत्येक नेत्यावर, कुठल्याही राजकीय पक्षाचे असू द्या, लोक त्यांच्या विचारांवर प्रेम करतात, लोक नेत्यांवर प्रेम करतात, लोक त्या पक्षाला ज्यांनी घडवलंय त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवतात. लोक प्रामाणिकपणे आपली ही माणसं चांगलं काहीतरी काम करतील, यांच्याकडे विजन आहे आणि हे दिशा देऊ शकतात. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जे पक्षफुटीचं त्या ठिकाणी राजकारण झालं, त्यावेळेस तर जी चांगली लोक आहेत, मी चांगल्या लोकांबद्दल बोलतोय. बाजारभुणगे किंवा वांझोट्या लोकांबद्दल मी चर्चाच करत नाहीये. पण ज्यांनी पक्ष फोडले आणि ज्यांचे पक्ष फोडले गेले, त्यांच्या प्रती संवेदना लोकांनी प्रचंड व्यक्त केल्या, की असं महाराष्ट्रात तरी खास करून होणं अपेक्षित नाही, झालं नाही पाहिजे. त्यांचा जो करारी बाणा असायचा, त्यांची जी एक स्टाईल असायची, परंतु एवढे सगळ्या घडामोडी झाल्या, ते जास्त अग्रेसिव्ह दिसले नाही. निवडणुका आल्या, सत्तेमध्ये त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न झाला. काही सत्तेतून पायउतार झाले. लोक सगळं पाहत होते. आता विधानसभा आणि लोकसभा झाल्यानंतर जो काही झटका इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी दिला. शेवटी विरोधक विरोधी बाकावरच राहिले, सत्ताधारी काहीतरी करून सत्तेमध्ये बसले. कारण लोकांना फुकट दिल्यानंतर किंवा लोकांच्या खिशात ₹2 पडल्यानंतर लोक सगळं विसरून जातात, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण मला एक गोष्ट लक्षात येत नाही. आता ह्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, तुम्ही विचार करा, मी आता बऱ्याच लोकांशी दररोज चर्चा करतोय, की किती पैशाचा पाऊस म्हणजे अ, इकडून-तिकडून पैसे वाटले जातायत. हा पैसे वाटतोय, तो पैसे वाटतोय. लोक पैशासाठी, घेण्यासाठी सुद्धा धडपड करतायत. वाटणारी सुद्धा मंडळी होती. काही अंशी तर अशी परिस्थिती होती, की मतदान करा हा शब्द सुद्धा बोलत नव्हती. हे पैसे घ्या आणि आमच्यावर लक्ष ठेवा. पैसे घ्या आणि आमच्यावर लक्ष ठेवा म्हणणं, म्हणजे आम्ही कितीही वाईट असलो तरी आम्हाला मतदान करा, आम्हाला सत्तेत बसायचंय आणि भरमसाठ पैसे वाटले गेले. निवडणुकांमध्ये माझा शब्द आहे, लक्षात ठेवा. आजपर्यंतच्या एवढ्या निवडणुका झाल्या, इतका एवढा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बद्दल बोलतोय मी. इतका पैसा कोणीच काढलेला नव्हता. ह्या ज्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असं म्हणतात ना, पैशाच्या निवडणुका होत्या, लक्षात ठेवा. कारण कार्यकर्त्याच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्या का बिचारे कुठले हो एवढे पैसे आहेत. आता ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या ते एकही गरीब नव्हतं, हे पण तेवढंच लक्षात ठेवा. आमच्या पुण्यामध्ये उपनगरांमध्ये किंवा काही ठिकाणी इकडं हा उमेदवार पैसे वाटायला म्हणलं, की तिकडं तो उमेदवार पैसे वाटायलेला असतो. ह्याचे कार्यकर्ते त्याच्यापर्यंत जाईपर्यंत जो तिसरा उमेदवार असतो, जो वॉच ठेवतो कुठं पैसे वाटायलेत, तो ह्या दोघांवर कुठेतरी पैसे वाटप करताना लक्ष ठेवतो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झोडपून काढते. बरं, पैसे किती सापडावेत? तुमच्या शहरात असो, माझ्या शहरात असो किंवा कुठल्याही शहरात. नगर परिषदेला सुद्धा असाच धुराळ झाला आणि महानगरपालिकेला तर बेफाम. कारण सत्तेत बसण्यासाठी कुठल्याही थराला ही लोक जाऊ शकतात, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. नशीब आपण निवडणुका लढत नाही किंवा काही नाही. आपलं तर म्हणजे आपल्याकडे तर पैसे तर नाही, विकायला बी काही नाही आणि आपल्याला पण कुणी घेईना अशी परिस्थिती. म्हणजे या सध्याच्या राजकारणात म्हणजे माझ्यासारखा फुटका कार्यकर्ता तर टिकूच शकत नाही का? किती पैसे आहेत ह्या लोकांकडे? बरं, आता उमेदवाऱ्या कोणाला दिल्या? म्हणजे ज्या राजकीय पक्षाची सुरुवात मी केली, की त्यांच्या विचारांवर लोक म्हणजे त्यांना मतदान करतात. नेत्याच्या व्हिजनला लोक प्रमाण मानतात किंवा अजून सगळं काही. चक्क गुन्हेगारांना, ज्यांनी 2-4 मर्डर केले, ज्यांनी खंडण्या मागितल्या, अपहरण केले, कोणाचा हातपाय तोडला, कुठं तोडफोड झाली, असल्या सराईत गुन्हेगारांना उमेदवाऱ्या दिल्या. त्याच्यातले काही अंशी निवडून आले. बरं, नवरा नालायक आहे, तर बायकोला उमेदवारी दिली. बरं, नवरा बायको अख्ख्या शहराला माहिती आहे, तर त्याच्या घरातल्या मुलीला वगैरे उमेदवारी दिली. पण उमेदवाऱ्या दिल्या. सगळ्या राजकीय पक्षाने दिल्या. मी कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल एकाबद्दल तर अजिबातच बोलणार नाही. का? तर कोणीही धुतल्या तांदळासारखं नाही. बरं, तांदूळ तरी चांगले पाहिजेत ना धुवायला. म्हणजे अशी एकंदरीत परिस्थिती. आणि मग या सगळ्या गोंधळामध्ये
मतदाराला जे अपेक्षित आहे ते तर सोडूनच द्या. इतकं भयानक परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या निवडणुका झाल्या किंवा त्या पक्षाची नीतिमूल्य, निष्ठा, प्रामाणिकपणा याला तर काडीचीही किंमत नाही. एवढं सगळं होऊन काही उमेदवार तर असे होते, ज्यांचा कधी चेहरा सुद्धा पाहिला नाही, ओळख पण नाही. पण त्याला प्रस्थापित राजकीय पक्षांनी उमेदवाऱ्या दिल्या. बरं, एकही गरीब नव्हता आणि मला जे सांगायचंय ते तर अजून भयानक आहे. कुणाचे दारूचे दुकान आहेत, कुणाचे 2 नंबरचे धंदे आहेत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कोण गुन्हेगार आहे. चारित्र्य संपन्न उमेदवार पाहायलाच मिळत नाही. ज्यांच्याकडे भरपूर जमिनी होत्या, त्यांनी गुंठ्यानी जागा विकल्यात, पैसा भरपूर आला, केला धुरळा. म्हणजे ही अशी एकंदरीत राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आहे. मला एक सांगा हो, म्हणजे मला प्रश्न पडलाय म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय, की राजकीय नेत्यांची, राजकीय पक्षांची ही सामाजिक आणि वैचारिक नीतिमत्ता ढासळली का हो? सामाजिक नीतिमत्तेचं अधःपतन झालं का? ज्या नेत्यांना किंवा ज्या कार्यकर्त्यांना फक्त हुजरीगिरी करायची सवय आहे. नेत्यांना सत्तेत फक्त राहायचंय आणि त्या पार्टीला प्रमुख पदावर आपल्या कार्यकर्त्यांना बसवायचंय. एवढंच टार्गेट आहे आणि ते असलं पण पाहिजे. पण आता सारख्या निवडणुका जुन्या जाणत्या लोकांनी लढल्या होत्या का? जुन्या लोकांचा इतिहास काय सांगतो? विरोधक असले तरी खालच्या थराला कधीच जात नव्हते. चारित्र्य संपन्न राजकारण असायचं. आमदाराच्या बायकोचा पदर काय डोक्यावरून पडतो? मंत्र्यांच्या बायकोचा पदर काय डोक्यावरून पडतो? मुख्यमंत्र्यांची बायको चार चौघात सुद्धा उठून दिसते अशी सर्व गुण संपन्न राहायची. आता तर बोलायलाच नको. कल्पना पण करू शकत नाही. म्हणजे घरंदाजपणा, बरं ते कुठल्याही समाजाचे असू दे बरं का. हेही तेवढंच लक्षात ठेवा. जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजकार्य काय असतं, राजकारण काय असतं, हे जुन्या लोकांकडून शिकलं पाहिजे. त्यावेळेस एवढी डेव्हलपमेंट नव्हती किंवा डिजिटल युग नव्हतं. परंतु जे वैचारिक डिजिटल पद्धत जी होती, की दूरदृष्टी ठेवून आज जे काही आपण चांगले सुगीचे किंवा अ, अभिमानाचे दिवस जगतो, हे जुन्या लोकांचे पुण्य आहे. आताच्या राज्यकर्त्यांनी रस्ता बनवायचा, फुटपाथ बांधायचे, 6 महिन्यात ते उखडायचे, परत ते बनवायचे. सिमेंटचे की डांबरी रस्ते, याच्यावर भांडत बसायचं, मलिदा खायचा आणि आमदार सगळे फक्त सभागृह बांधण्यातच व्यस्त आहेत. याच्या व्यतिरिक्त काही करत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की पूर्वीच्या लोकांच्या पुण्याईमुळे आतापर्यंत हे सगळं चाललं. पण जे चाललंय इतकं वाईट आहे का हो? इतका पैशाचा पाऊस? म्हणजे मी तर म्हणेल, की पैशाचा पाऊस पाडणारी यंत्रणा तुम्हाला आता ढगात तिकडे शोधायची गरज नाही. झाडाला पैसे येतात का हे असं म्हणायचं पण नाही. फक्त निवडणूक जाहीर झाली, की पैशाची बोली लावायची, तेवढं तिकीट पैसे द्यायला 2 कोटी म्हणालात तरी पक्षाचं तिकीट घ्यायला लोक तयार आहेत रांगेत. बरं एकास 50 आहेत. का राजकीय पक्ष मस्तवालपणा करणार नाहीत. तर ही पण तिथं नीतिमत्ता शून्य झाली. ह्या पक्षात होता, लगेच ह्या पक्षात येतो, विचारधारेचा संबंध नाही. इकडून दुसरीकडे जातो, विचारधारेचा संबंध नाही. तिकडून तिसरीकडे जातो, विचारधारेचा संबंध नाही. आणि जी नेते, कार्यकर्ते आणि पार्टी आयडिओलॉजी नसते, विचारधारेवर चालत नाही, ते कधीही मातीत जाऊ शकतात. कारण ते कोणाच्या जीवावर तरणार आहे. फक्त हे पैशावर चाललंय आणि सध्याचं राजकारण गलिच्छ आहे, असं वैयक्तिक माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं काय मत आहे? हे मला नक्की ऐकायला आवडेल. जय शिवराय.